राज्यातील रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफीऐवजी राज्य शासनानं 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचंही राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे। याबाबत जे नियम अटी निकष आहेत ते 10 एप्रिलपर्यंत येणारच आहेत। परंतु एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोडासा प्रश्न पडला की जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांनी 31 मार्चच्या अगोदर पीक कर्ज भरायचं का नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत आता विषय कसा झालाय तुमचा, आता राज्य शासनानं जरी निर्णय बदलला, आता फायनली त्यांनी सांगितलंय की तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन द्यायचं। आता त्या रकमेत वाढ होईल न होईल अजून काही ठरलेलं नाही, परंतु 50,000 रुपये तर मिळणार आहे। आणि तुम्ही जर सध्या रेग्युलर असाल तर आता तुम्ही थकीत होण्याचं कारण नाही, कारण तुम्ही जर आता थकीत पडलात तर त्याचाही उपयोग नाही। एक वेळेस तुम्हाला प्रोत्साहनही मिळणार नाही आणि कर्जमाफीही मिळणार नाही। त्यामुळं माझं सांगणं इतकंच आहे खूप शेतकऱ्यांना। आता विषय कसा आहे याच्यामध्ये, 31 मार्चच्या अगोदरच भरायचं का, हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। जर शेतकरी मित्रांनो, जर वार्षिक आर्थिक गणित जर राज्य सरकारचं असेल तर ते नियमाप्रमाणे 31 मार्चच्या अगोदर असतं। त्यामुळे खूप शेतकऱ्यांनी या अगोदर 31 मार्चच्या अगोदर जर पीक कर्ज भरलेलं असेल आणि ते रेग्युलर असतील तर निश्चित त्या शेतकऱ्यांनी यावर्षी ही पीक कर्ज भरून रेग्युलर झालेलं बरं आहे। कारण काही शेतकरी गैरसमजा जातात की मी अजून थकीत जर राहिलो 31 मार्चच्या अगोदर तर माझी कर्जमाफी होईल। तर राज्य शासनाकडून सांगण्यात आले की 30 सप्टेंबरच्या अगोदर जे थकीत आहे 30 सप्टेंबरपर्यंत 2025 पर्यंत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर 31 मार्चच्या अगोदर कर्ज जर नाही भरलं तरीही त्याचा फायदा होणार नाही। त्यामुळे तुम्ही प्रोत्साहनमध्ये फिक्स बसता त्याचा विषय नाही। भविष्यात समजा कर्जमाफी प्रोत्साहनवाल्याची झाली तर पण रेग्युलरवालेही तुम्ही जर असाल तर रेग्युलरवाल्यांची जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला रेग्युलर राहावंच लागेल। त्यामुळे जर तुम्ही या अगोदर जर 31 मार्चच्या अगोदर पीक कर्ज फेडून जर तुम्ही रेग्युलर असाल तर निश्चित यावेळेसही 31 मार्चच्या अगोदर तुम्ही कर्ज भरून रेग्युलर राहा। जर तुमची ड्यू तारीख जर याच्या पुढे असेल 31 मार्चच्या अगोदर तर तुम्ही बँकेशी संपर्क साधा, बँकेला विचारा की मी रेग्युलर शेतकरी आहे, या अगोदर या तारखेला मी कर्ज भरलेलं होतं, आता मला 31 मार्चच्या अगोदर भरावं लागेल की ती कर्ज काढलेली कोणती तारीख असते प्रत्येकाची तेव्हा भरावं लागेल, ही मात्र चौकशी करा। कारण आपल्याला जो 5-7 दिवस आहेत 31 मार्चच्या अगोदर, या 5-7 दिवसात जे शेतकरी रेग्युलर आहे त्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन एकदा चौकशी करा की आम्ही 31 मार्चच्या अगोदरच कर्ज भरावे लागेल का, किंवा त्याच्यानंतर जर ड्यू तारीख असेल तर त्यानंतर भरलं तर चालेल का, अशी माहिती घ्या। कारण आता आपण अपेक्षा काय होती आपल्याला की कर्जमाफीसाठी आपण थकीत राहावं किंवा रेग्युलर राहिलो म्हणून कर्जमाफी होईल या अपेक्षित होतो। त्यामुळे राज्य शासनाने सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। 30 सप्टेंबरपर्यंत जे थकबाकीदार आहेत त्यांना कर्जमाफी देणार आहेत आणि त्यावेळी 30 सप्टेंबरच असेल तारीख, ती पण रेग्युलर जे शेतकरी आहेत त्यांना पण प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून झाला आहे। त्यामुळे आता उरल्या कुठल्या अपेक्षा आपल्याजवळ नाही आहेत। त्यामुळं उगाचाच जर तुम्ही रेग्युलर असाल तर थकीत पडू नका। जर 31 मार्चच्या अगोदर तुम्ही या अगोदर जर रिन्युअल केला असेल तर रिन्युअल करून घ्या। तर 31 मार्चच्या नंतर जर तुम्ही रिन्युअल केलेला असेल तर तुम्ही बँकेत चौकशी करा की तुम्ही थकीत कधी पडणार आहात, त्याच्या अगोदर तुम्ही आपलं पीक कर्ज रिन्यू करून घ्या। त्यामुळं रेग्युलरवाल्यांना 31 मार्चच्या अगोदरच कर्ज रिन्युअल करायचं का याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली। त्यामुळं जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना प्रोत्साहन फिक्स 50,000 रुपये तरी मिळणार आहेत। त्यामुळे आता थकीत पडून का उपयोग नाही अशी स्थिती सध्या तर आहे, आणि राज्य शासन या गोष्टीत आता बदल करेल या अपेक्षा नाही। त्यामुळे जे शेतकरी रेग्युलर त्या शेतकऱ्यांनी आपलं पीक कर्ज 31 मार्चच्या अगोदर रिन्युअल करा। आणि जर त्याच्यानंतरची तारीख तुमची ड्यू असेल पीक कर्ज फेडण्याची तर ती बँकेत जाऊन चौकशी तुम्ही करू शकता आणि मग रिन्युअल करू शकता। त्यामुळं तुम्हाला प्रोत्साहन तर मिळणारच आहे, त्याचा विषय नाही। तर फुकट आता 31 मार्चच्या अगोदर जर रिन्युअल नाही झाला तर फुकट थकीत न पडता 12% व्याजाला मुकाल, आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपलं भरलेलं व्याज आहे तेही व्याज आपल्याला परत येऊ शकतं। त्यामुळं जे शेतकरी रेग्युलर आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली 31 मार्चच्या अगोदर रिन्युअल केलेलं बरं होईल